एक विशेष भाग असल्यामुळे आजच्या सुद्धा भागामध्ये एक अशी मायलेकीची जोडी आलेली आहे की त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्या मायलेकींचं. या नमस्कार. तुमच्या दोघींचंही खूप खूप स्वागत आहे आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये. आणि खरंच खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलात, कारण आजचा आपला हा मायलेक विशेष भाग आहे आणि त्यासाठी आज तुम्ही इथे आलात आम्हाला भेटण्यासाठी. खरंच मनापासून पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आधी सगळ्यात तुझं नाव सांग बरं. माझं नाव वैशाली कांबळे. काय सांगशील आईबद्दल? कशा पद्धतीने आईने पूर्णपणे सपोर्ट केला, अगदी सक्षमपणे तुझ्या मागे उभी राहिलीस? काय सांगशील आईबद्दल? ॲक्च्युली सर, ही माझी आई नाही आहे सखी, ही माझी काकी आहे. हो. आणि मी 1 वर्षाची होती तेव्हा माझे वडील ऑफ झाले, त्यांना कावीळ झाली होती. तर माझे वडील कावीळमुळे त्यावेळेला तेवढे म्हणजे ट्रीटमेंट नव्हती. तर वडील ऑफ झाले, त्यामुळे मग आईला खूप जास्त मानसिक धक्का. आणि एकत्र कुटुंब होतं, म्हणजे काका काकी, माझी आई, अच्छा. असे आजी आजोबा असे सर्व एकत्र होते. म्हणजे टोटल 4 जावा होत्या. म्हणजे माझे काका काकी इतके चांगले आहेत, म्हणजे त्यांच्याविषयी जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे. तर माझ्या आईला जर मानसिक धक्का बसला तर माझे मामा बोलले की आम्ही हिला सांभाळायला तयार आहोत. पण झालं असं, ते जरा गावच्या साईडला राहत होते, म्हणून माझ्या काका काकींनी म्हणजे आपणहून मुलगी म्हणून मला 20 वर्ष खूप खूप प्रेमाने सांभाळलं, खूप प्रेमाने. म्हणजे माझ्या आईवडिलांची जागा त्यांच्याहून पण खूप जास्त त्यांनी मला प्रेम केलं, कधीच भासू दिली नाही मला. आणि खूप म्हणजे आता त्यांना पण 3 मुलं आहेत, पण त्यांनी मला अशी कधीच जाणीव करून दिली नाही. माझं लग्न पण खूप थाटामाटात साजरं केलं, खूप छान केलं. म्हणून मला असं कधीच वाटलं नाही की माझी आई नाही आहे किंवा माझे बाबा नाही आहे. माझे जे म्हणजे मी त्यांना नाना बोलते, जे माझे काका त्यांना मी नाना बोलते. माऊ माऊ बोलून त्यांनी मला खूप खूप प्रेम दिलं, खूप खूप म्हणजे. आणि माझे जे भावंड, जे चुलत मी बोलूच नाही शकत, कारण त्यांनी मला खूप प्रेम दिलं, मला नेहमी सपोर्ट करतात. मला घर घेण्यासाठी पण त्यांनी भरपूर मदत केली. माझी जेवढी काही परिस्थिती चांगली आहे त्यांचं कारण माझे काका काकी, माझे भावंड आहेत. वा वा. पण असा कुठला एखादा प्रसंग इथे तुला आवर्जून काकूंबद्दलचं सांगावंसं वाटतंय की त्या प्रसंगामुळे खरं तर एक म्हणतो ना, एक आपला आदर वाढतो किंवा त्यांच्याबद्दलचं प्रेम अजून आपलं वाढतं? असा एक प्रसंग होता. म्हणजे त्यावेळेला असं होतं की म्हणजे इसा मुलगा, म्हणजे 2nd नंबर, तो आणि मी, आमचा 1 महिन्यांचा असा फरक होता आणि दोघेही आजारी होतो. अच्छा. पण झालं कसं, ही एकटी घरात होती, नाईलाजाने सर्व कामानिमित्त बाहेर होते. पण हिने काय केलं, आधी मला डॉक्टरकडे घेऊन गेली, कारण दोघांना ते एकटी उचलू शकत नाही. आणि बाजूवाल्यांना बोलवून तिने भावाकडे लक्ष द्यायला सांगितलं. तर पहिले मला घेऊन गेली, इंजेक्शन घेऊन आली आणि नंतर मुलाला घेऊन गेली. असे माझ्या काकीची माया मी शब्दात व्यक्त करू नाही शकत सर. मला काकूंना विचारायचंय, पहिल्यांदा आधी तुमचं नाव सांगा बरं. संगीता मनोहर हुकाणे, माहेर इथे मुरबाडचं आहे आणि सासर? सासर नाशिक. नाशिक. जसं ताईने सांगितलं तुमच्याबद्दल की अगदी सख्या मुलीप्रमाणे तुम्ही तिचं सगळं केलं आणि अजूनही करताय. कसं होतं तो सगळा, म्हणजे काय असं मनामध्ये त्यावेळेला आलं की बाबा की तिला आपण सांभाळावं? काय असे डोक्यात विचार होते त्यावेळेला? तिचे वडील कॅडबरीला कामाला होते. या अचानक कावीळ होऊन त्यांना हे झाले, वारले ते. मग माझे मिस्टर रेमंडला कामाला होते, पहिले युनायटेड वायर रोपला होते, तिथे काय 500 रुपये पगार असायचे. नंतर ते रेमंडला लागले, तिथे पण काय एवढं पाळ्या पडायच्या. त्याच्यामुळे आम्ही सगळं हे करून घेतलं. आणि माझी सासू पण रेमंडला कामाला होते, तिचा सपोर्ट होता. अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे झालं व्यवस्थित. पण मग ताईला सांभाळणं की 20 वर्ष ती म्हणाले की तिने सांभाळली, म्हणजे तिच्या घरचे मामा मामी सांगत असताना सुद्धा तुम्ही अगदी मोठ्या मनाने तिला सांभाळत. काय त्यावेळेला असं डोक्यात विचार होता की बाबा ह्यांना आपणच सांभाळलं पाहिजे? नाही, तिची आजी पण होती आणि आम्ही तर होतोच. त्यामुळे तिची आजी म्हणजे सख्खी आत्या होती, म्हणजे तिच्या मम्मीची सख्खी आत्या होती ती. ओके. आणि आम्ही वेगळी होती, त्याच्यामुळे ते सांभाळणं झालं. आजी पण होती सांभाळायला. अच्छा. असं झालं, त्यामुळे आम्ही सांभाळलं. पण हे खरंच खूप कौतुकास्पद आहे की आज की अगदी
हक्काच्या मुलीप्रमाणे आज तुम्ही तिचं सगळं केलं. आज कसं वाटते आज ताई तिच्या आयुष्यात तिच्या संसारात छान सुखी आहे, आनंदी आहे, कसं वाटतं खूप? खूप छान वाटतं. तिला पण 2 मुली आहेत. अच्छा. हां, आणि तिचे मिस्टर पण चांगले आहेत खूप. ओके. त्याच्या मला ताईला ते विचारायचं आहे की ताई, जसं मगाशी मी म्हणालो की बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आपण कधी नाही बोलत, थँक्स म्हणत नाही किंवा आभार मानत नाही किंवा कधी कधी सॉरी म्हणत नाही. आज कुठल्या गोष्टींसाठी काकूंचे तुला आभार मानायचे आहेत आणि कुठल्या गोष्टींसाठी त्यांना सॉरी म्हणायचं? आभार ह्या गोष्टीसाठी मानायचे की